आम्ही जात आहो पारडी तिखीला, म्हणजेच माझ्या जन्मगावी. काही अंतरावर आलो असता रोडच्या उजव्या बाजूला राजेश्वर विद्यालय वांगी आपणाला दृश्यामध्ये दिसत आहे. हे विद्यालयाचे प्रवेशद्वार असून दोन्ही बाजूला झाडे लावलेली आहेत. करिता शाळेची इमारत रोडवरनं स्पष्ट दिसत नाही. आणि अशा प्रकारे आपण राजेश्वर विद्यालयापासून समोर जात आहोत. आमचा प्रवास चालूच आहे. थोड्या अंतरावर आल्यानंतर रोडच्या डाव्या बाजूला शेतीमध्ये ऊस लावलेला आपण दृश्यामध्ये पाहत आहात. शेती मालकाने ऊसाच्या शेतीला लागूनच हॉटेल टाकले असून सोबतच शेतीतील ताज्या ऊसाचा रस काढण्यासाठी चरक मशीन असून येथे ऊसाचा ताजा रस मिळतो. डाव्या बाजूला जाणारा रोड आडोळी मार्गे जुमडा जातो. रोडच्या दोन्ही बाजूला हॉटेल आहेत, हे आपण दृश्यामध्ये पाहत आहात. आडोळी फाटा इथून आपण समोर जात आहोत. काही अंतरावर समोर आल्यानंतर उजव्या बाजूला मुलांचे वसतिगृह असून डाव्या बाजूला एक मंदिर व रोडला लागूनच हॉटेल आहे. वसतिगृहापासून आपण समोर जात आहोत. थोड्याच अंतरावर आल्यानंतर उजव्या बाजूला नागठाणा हे गाव दिसत आहे. आपण दृश्यामध्ये नागठाणा या गावचे प्रवेशद्वार पाहत असून कमानीवर लिहिले आहे आदर्श ग्राम नागठाणा. त्याला लागूनच एक छोटेसे हॉटेलसुद्धा आहे. नागठाणा इथून पुढे जाताना रोडच्या डाव्या बाजूने गाईचा भला मोठा कळप जाताना आपण दृश्यामध्ये पाहत आहात. आम्ही त्या गाईच्या कळपापासून अगदी सावकाशपणे आमची मोटरसायकल समोर काढली, कारण एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. वाहनाची वर्दळ चालू होती. समोर गाई मालकाच्या बैलगाड्या आपणाला दिसत आहेत. आमचा प्रवास चालूच आहे. समोर आल्यानंतर आपण दृश्यामध्ये पाहत आहात दोन्ही बाजूला ऊसाची मळे असून दोन्ही बाजूला ऊसाचा ताजा रस मिळतो. ऊसाचा चरक व हॉटेल शेती मालकाचीच आहे. दोन्ही हॉटेल मालकांनी हॉटेलमध्ये ऊसाचा रस, त्याचबरोबर गावरान गूळ, दादर ज्वारी, बाजरी, तूर डाळ, उडीद डाळ हे धान्यसुद्धा विक्रीस ठेवले आहे. हे मालक नागठाणा येथील रहिवासी आहेत. आता आपण रसवंतीपासून पुढील प्रवासाला जात आहोत. काही अंतरावर आल्यानंतर आपण डाव्या बाजूला जो रोड पाहत आहात तो रोड सावरगाव जिल्ह्याकडे जातो. बाजूला हॉटेलसुद्धा आहे. आणि हो, समोर जाणारा रोड
रिठत मार्गे रिसोडला जात असून आपण आता पुलावरनं समोर जात आहोत. डाव्या बाजूला मोहजा हे गाव आहे व उजव्या बाजूला तांदळी या गावी जाणारा रोड आपण पाहत आहात. रोडला लागून भव्य इमारती आपण दृश्यामध्ये पाहत आहात. मोजा येथून समोर जाण्यास निघालो असता उजव्या बाजूला शिरसाळा या गावाकडे जाणारा रोड आपण पाहत आहात. काही अंतरावर आल्यानंतर उजव्या बाजूला शेतामध्ये काही शेतमजूर शेतातील हळद काढताना आपण दृश्यामध्ये पाहत आहात. आणि मित्र हो, अशा प्रकारे आपण पोहोचलो फौजी डाबा व फॅमिली गार्डन रिठत येथे. दृश्यामध्ये आपण पाहत आहात हॉटेल मालक किरण अंबोरे. ते थंडावा राहावा करिता हॉटेलसमोर पाईपने पाण्याचा शिडकाव करीत आहेत. त्यांचे वडील मिलिटरीमध्ये असल्याकारणे हॉटेलचे नाव फौजी ढाबा असे ठेवले. या हॉटेलचे मालक किरण अंबोरे असून हे तिघे भाऊ आहेत. पैकी सर्वात मोठे भाऊ दीपक भूषण अंबोरे हे प्राध्यापक म्हणून सेवेतून सेवानिवृत्त झाले. क्रमांक 2चे भाऊ प्रकाश भूषण अंबोरे हे असून ते डॉक्टर आहेत व क्रमांक 3चे म्हणजेच हॉटेल मालक किरण भूषण अंबोरे हे असून यांना 2 बहिणी आहेत. मोठ्या बहिणीचे नाव उपासिका आशाबाई प्रकाश मोरे असून प्रकाश मोरे हे माझे मेव्हणे आहेत व लहान बहिणीचे नाव उपासिका उषाबाई संपत जाधव असून ह्या दोघीही बहिणी मुंबई येथे वास्तव्यास आहेत. बाजूला पाण्याची बोरवेल असून बोरवेलला भरपूर पाणी आहे. शेतीला सुद्धा पाणी पुरवठा या बोरवेलनेच केला जातो. आता आपण भेट देऊया या तिघा भावांनी वडिलांच्या स्मरणार्थ बांधलेले छोटेसे परंतु आकर्षक असे स्मारक. स्मारकाच्या मध्यभागी त्यांच्या वडिलाची प्रतिमा आपण पाहत आहात. प्रतिमेवर लिहिले आहे महार रेजिमेंट कॅप्टन सुभेदार भूषण अंबोरे. कॅप्टन सुभेदार भूषण अंबोरे यांनी 1965च्या भारत पाक युद्धामध्ये शौर्य गाजल्यामुळे त्यांना शासनाने वीरचक्र देऊन सन्मानित केले आहे. त्यांचे मूळ गाव रिठत आहे. रोडच्या बाजूला त्यांची शेती आहे. असे अनेक सैनिक देशासाठी शहीद झाले आहेत. सैनिक देशाच्या सीमेवर शत्रूवर करडी नजर ठेवून असतात करिता शत्रू देशात घुसण्याची हिंमत करीत नाही आणि त्याचमुळे आपण सर्व भारतीय निश्चिंतपणे आनंदात जीवन जगत
असतो. करिता वीरचक्र सन्मानित कॅप्टन सुभेदार भिवसन आंबोरे यांना आपण मानाचा सॅल्यूट करूया. स्मारकासमोरच रसवंती होती. हॉटेलचे मालक किरण आंबोरे व आम्ही सोबतच रस घेतला आणि मनसोक्त गप्पा झाल्या. रस घेतल्यानंतर आम्ही पुढील प्रवासाला निघालो असता समोर काही अंतरावर आल्यानंतर डाव्या बाजूला पेट्रोल पंप आहे आणि उजव्या बाजूला दिसत आहे आयुष्यमान आरोग्य केंद्र रिठद व विस्तीर्ण साफसुथरा परिसर. आता आम्ही पोहोचलो रिठद येथील नवीन वसाहत ओढळनगर येथे. डाव्या बाजूला आपण दृश्यामध्ये पाहतात मुंडेश्वर नगरी. येथे प्लॉट विक्रीस उपलब्ध आहेत. नगरीला लागूनच श्री शिवाजी विद्यालय आहे, परंतु रोडपासून विद्यालयाची इमारत बऱ्याच अंतरावर असून दृश्यामध्ये आपण पाहतात विद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार. थोड्याच वेळात आपण पोचलो रिठद येथे, परंतु ही जी वसाहत आपण पाहत आहात ही वसाहत नवीन झाली आहे. रोडच्या दोन्ही बाजूला निरनिराळ्या प्रकारची दुकाने हॉटेल आहेत आणि उजव्या बाजूला गजानन महाराज मंदिर आहे. रिठदकडे जाण्यासाठी भव्य असे प्रवेशद्वार आपण पाहत आहात. प्रवेशद्वारावर लिहिलेले आहे ग्रामपंचायत रिठद आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. रिठद या गावाच्या आजूबाजूला बरीच खेडे जुळलेली आहेत. वाशिम किंवा रिसोडला जावयाच असल्यास सर्व खेड्यातील लोक याच ठिकाणाहून नेहमी जाय करत असतात. त्या कारणे या ठिकाणी लोकांची नेहमी वर्दळ असते. थोड्या अंतरावर आल्यानंतर रोडच्या डाव्या बाजूने जाणारा मार्ग येवतीला जातो. हा संपूर्ण परिसर नवीन रिठदचा आहे. मुख्य गाव उजव्याच बाजूला बऱ्याच अंतरावर आहे.